2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं भाकीत शरद पवारांनी वर्तवलंय। इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे भाकीत वर्तवलंय। तर आमच्या पक्षाबद्दल मी आता सांगू शकत नाही, मात्र आमच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नसल्याचंही शरद पवार म्हणाले। शरद पवारांच्या या भाकीतामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। लोकसभेनंतर काँग्रेस एकत्र येणार, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, तुतारी घेतलेला माणूस हाताचा पंजा दाखवणार। लोकसभा निवडणूक निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली असताना शरद पवार यांनी इंडिया आघाडीत संभ्रमाचं वातावरण निर्माण केलंय। 2024च्या लोकसभा निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं भाकीत शरद पवारांनी वर्तवलंय। शरद पवार काय म्हणाले त्यावर एक नजर टाकूया। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीन होतील। पुढील 2 वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी सर्वोत्तम आहे असं त्यांना वाटेल। मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत, परंतु यावर मी सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय। आता शरद पवारांनी एवढा मोठा संकेत दिल्यानंतर चर्चा तर होणारच। यावर शरद पवारांनी आपल्या पक्षापुरता निर्णय घेण्याचा सूचक सल्ला अजित पवारांनी दिलाय, तर शिंदे फडणवीसांनी महाविकास आघाडी विरोधात मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची संधी साधली आहे। त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी काय मत व्यक्त करावं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे। पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावत बसताय। तर ते काही नवल नाही। यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले, त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतात। निवडणूक सुरू असताना शरद पवारांच्या भाकीतामुळे काँग्रेसचं मनोबल वाढलंय। काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला। अनेक देशातले पक्ष आहेत ते या भाजपमुळे त्रासलेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेसच हा एक पर्याय आहे असं अनेक प्रादेशिक पक्षाला वाटते। त्याच्या आधारावर पवार साहेबांनी बोललेच नाही। पवारांच्या भाकीतानंतर संभ्रम वाढल्यामुळे सुप्रिया सुळेंनी यावर भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला। अनेक प्रादेश याचा अर्थ ही मराठी भाषा आहे। अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे। अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल? मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील। एकतर दरम्यान काँग्रेस ही पक्ष एकत्र येत असताना आता उद्धव ठाकरेंचं काय हा प्रश्नही चर्चेत आलाय। यावर उद्धव ठाकरे हे सकारात्मक असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले। उद्धव ठाकरे हे देखील एकत्र काम करण्याच्या या प्रस्तावाबाबत सकारात्मक आहेत। समविचारी पक्षांसोबत काम करण्यासाठी ते तयार आहेत। मी गेल्या काही काळापासून त्यांची विचाराची पद्धत अनुभवली आहे, ते आमच्यासारखेच आहेत असं शरद पवार यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळून घेणं पचनी पडत नसल्यामुळे प्रादेशिक पक्ष पुन्हा काँग्रेसशी जुळून घेतील असा पवारांचा अंदाज आहे। मात्र ही सर्व राजकीय समीकरणं 2024च्या लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहेत, एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।